शिवशक्ती चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचं रीडिंगचं टॉपिक असा आहे की तुमच्या करिअरमध्ये पुढे काय होणार आहे. ओके गाईज, तर ही जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे. तर सर्वांशीच मॅच होईल असं नाही, पण ज्यांच्यासोबत मॅच होईल त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि एनर्जी एक्सचेंज म्हणून तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे गाईज. तर पाहूया आपण तुमच्या करिअरमध्ये पुढे काय होणार आहे. ओके, जो माझा हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांना काही वाईट अनुभव आलेले आहेत. ते अनुभव तुम्हाला साधारणतः 9 आठवडे किंवा 9 महिने या टाईम पिरियडमध्ये आलेला असेल गाईज. तर त्या वाईट अनुभवामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये भीती आणि एन्झायटी बसलेली आहे. एन्झायटी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करत राहणं, ओव्हर थिंकिंग म्हणू शकतो आपण. सतत तोच विचार करून मग टेन्शन घेणं आणि त्या टेन्शनमुळे निराशा येणं आणि मग वाईट स्वप्न पडणं आणि समजत नाही आहे की अरे काय चाललं नक्की लाईफमध्ये, माझ्यासोबतच असं का होतं वगैरे वगैरे असं साधारणतः तुमची जर एनर्जी असेल आत्ताची. करिअरमध्ये आता टाईम आलेला आहे की तुम्ही उघड्या डोळ्याने सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. ओके गाईज, आणि एक्सेप्ट करायच्या आहेत काही गोष्टी, त्यांचा स्वीकार करायचा आहे. कारण वाईट अनुभव आल्यामुळे जी काही भीती आणि एन्झायटी मनामध्ये बसलेली आहे तर त्याला पूर्णपणे नाहीसं करायचं आहे. निराश राहू नका. लाईफमध्ये नवीन गोष्टी येतात आहेत तर त्याचा स्वीकार करा. त्या नवीन गोष्टीला, नवीन ऑपॉर्च्युनिटीला घाबरून जाऊ नका किंवा कसं होईल, मी करेल की नाही, माझ्याकडून होईल की नाही. तर या गोष्टीचा फारसा विचार करू नका. बिनधास्तपणे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि त्या गोष्टी सुरुवात करा करण्यासाठी. पण डोळे उघडे ठेवून सगळ्या गोष्टी बारकाईने बघायच्या आहेत. सगळ्यांवर पटकन विश्वास ठेवायचा नाही आहे इथे. ओके, आणि जी एक्सपिरियन्स पर्सन आहे, जे अनुभवी लोक आहेत तुमच्या क्षेत्रामध्ये मधली, तर त्यांचा तुम्ही इथे गायडन्स घ्यायचा आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे. तर ते तुम्हाला इथे भरपूर हेल्प करतील, मदत करतील तुम्हाला इथे. ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करू शकता. त्याच्याने तुम्हाला नक्की फरक पडेल इथे गाईज. त्यानुसार करिअरसाठी प्लॅनिंग करायचं आहे आणि येणारा प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा आहे गाईज. थँक्यू.